नरसेवाडी दत्त मंदिराला कृष्णेचा पुन्हा वेढा, भाविकांना पुन्हा तिसऱ्या दक्षिणद्वार सोहळ्याची ओढ। शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत एका दिवसात तब्बल 8 फुटांनी वाढ झाली। त्यामुळे नरसेवाडी श्री दत्त मंदिराला बुधवारी कृष्णेच्या पाण्याचा पुन्हा वेढा पडलाय। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कृष्णेचं पाणी मंदिराच्या गाभाऱ्याजवळील कासवापर्यंत पोहोचलंय। पाण्याची पातळी याच गतीने वाढत राहिल्यास उद्या गुरुवारी दुपारनंतर कधीही या मोसमातला तिसरा चढता दक्षिणद्वार सोहळा होऊ शकतो। यापूर्वी 26 जून व 4 जुलै असा 2 वेळा दक्षिणद्वार सोहळा झालाय। तर गेल्या शुक्रवारीच म्हणजे दिनांक 11 जुलै रोजी नरसेवाडी दत्त मंदिर दर्शनासाठी खुलं झालं होतं। मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा वाढलेला पाऊस व कोयनासह वारणा धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी करण्यात आलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 4 दिवसातच पुन्हा झपाट्याने वाढ झाली। बुधवारी श्री दत्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दुपारनंतर पाण्यातूनच चालत जाऊन श्रींचं दर्शन घेतलं। कोयना धरणातून मंगळवारी एकूण 5500 क्युसेक विसर्ग करण्यात येत होता। त्यामध्ये बुधवारी दुपारनंतर 5900 क्युसेकनं पुन्हा वाढ करून एकूण प्रति सेकंद 11400 क्युसेकनं विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। तर वारणेतून एकूण 8530 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। नरसेवाडी जवळ मंगळवारी 4 वाजता पाणी पातळी 31 फूट 6 इंच होती, ती बुधवारी सायंकाळी 4 वाजता 39 फूट 6 इंचावर गेली। यानुसार दिवसभरात सुमारे तब्बल 8 फुटांनी कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली। दरम्यान शिरोळ तालुक्यात बुधवारी दिवसभर पावसानं उघडीप दिली। कोयना धरणात 77.40 टीएमसी, वारणा धरणात 28.530 टीएमसी, अलमट्टी धरणात 98.436 टीएमसी पाणीसाठा झालाय। शिवार न्यूज साठी अनिल जासूर।